नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. हे बघा, मी तुम्हाला नित्यगुरु आणीचं रोज एक पान वाचून दाखवत असते. ह्याचा अर्थ असा आहे की मला जे ह्या म्हणजे नित्यगुरु आणि वाचून माझं जे आध्यात्मिक ज्ञान वाढलेलं आहे किंवा जे मला समजलेलं आहे, हे मी माझ्या तोंडून तुम्हाला सांगितलं तर काहीतरी चुका होतील, म्हणून मी हे त्या नित्यगुरु आणीमधनं ते पान वाचून दाखवत असते की तुम्हालाही त्याचं ज्ञान व्हावं आणि तुमच्याही आध्यात्मिक म्हणजे ज्या काही तुमची वाटचाल आहे ती पूर्णत्वाने व्हावी आणि तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे जे काही तुम्ही करता त्याचं तुम्हाला श्रेय म्हणजे यश मिळावं, म्हणून हा माझा उद्देश आहे. तसंच माझे सद्गुरू तुम्हाला मी सांगितलं श्री रामकृष्ण परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज हे नगरचे आहेत. तसंच आज मला तुम्हाला एक अनुभव सांगायचा आहे की प्रत्येक वेळेला मी सांगते की अध्यात्माच्या मार्गाने जा, अध्यात्म करा किंवा असं जे काही मी सांगते किंवा गुरु असावे किंवा नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप आपली वेळ येते त्यावेळेला भगवंत कसे आपल्याला बाहेर काढतात त्या संकटातनं हे आपल्याला कळतसुद्धा नाही. ते झालं की आपण नंतर म्हणतो वा वा, नाही नाही मी बाहेर पडलो. प्रत्येकजण फुशारक्या मारतो की नाही माझं नशीब चांगलं म्हणून मी बाहेर पडलो. असं काही नसतं. देवाचं पूर्ण, आपल्या गुरूंचं, आपल्या देवांचं पूर्ण आपल्याकडे लक्ष असतं. तर ह्याचा मी एक अनुभव सांगायचा. असे माझ्या आयुष्यात बरेच अनुभव आलेले आहेत, कारण मी 1996-97 पासून मी नगरला जाते. त्यावेळेपासनं माझ्या आयुष्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. मला आधीच सद्गुरू म्हणजे काय, नामस्मरण म्हणजे काय, आराध्य दैवत म्हणजे काय, काही माहीत नव्हतं. अचानक म्हणजे हे सगळा योग आला आणि मग हळूहळू मला ह्या सगळ्याचं म्हणजे ज्ञान व्हायला लागलं आणि तशी माणसं मला भेटायला लागली. जेव्हा तुम्ही असं करता ना, चांगल्या मार्गाने जाता, आपोआप तुम्हाला त्या मार्गात चांगली माणसं म्हणजे सद्गुरूंनी एवढं सुद्धा सांगितलं की तुम्हाला तुमच्यासाठी जी योग्य माणसं आहेत ती बरोबर तुमच्या जवळ येतात आणि जे तुम्हाला अयोग्य आहेत, जी चांगली माणसं नाहीत ती तुमच्यापासून लांब जातात. आता मला एक अनुभव सांगायचे, असे बरेच अनुभव आहेत माझ्या आयुष्यातले, पण हा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे कारण तो हा नुकताच झालेला आहे. मागे मी ह्याच्यावर व्हिडिओ केला होता की माझ्या मिस्टरांना स्ट्रोक आला होता आणि तो अचानक रात्री 3:30 च्या सुमारास आला आणि त्यांना वर्टिगोचा त्रास असल्यामुळे त्यांना चक्कर येत होती. म्हणजे त्यांना उठले ना की त्यांना डोकं वर करता येत नव्हतं, एवढी जोरात चक्कर येत होती. तर आम्हाला दोघांनाही वाटलं की, आणि त्यावेळेला माझा मुलगा माझ्याजवळ नव्हता, तर आम्हाला दोघांनाही वाटलं की ह्यांना वर्टिगोचा त्रास होतोय म्हणून हे असा चक्कर येते, म्हणून आम्ही वर्टिगोची गोळी दिली. बीपी वाढलं होतं, बीपीची गोळी दिली, सगळं झालं. त्यानंतर त्यांची काही चक्कर कमी होईना. आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं, त्यांनी एक गोळी आम्हाला मेडिकलमधनं आणून द्यायला सांगितली, तेही बघितलं, त्यांनीही काही त्रास. शेवटी माझा भाचा पण डॉक्टरच आहे, तर त्यांनी मला काय सांगितलं की आत्या त्यांना ECG काढायला घेऊन जा. आज कुठच्याही परिस्थितीत त्यांचा BP वाढलेला आहे, तर ECG हा काढलाच पाहिजे. म्हणून आम्ही डॉक्टरांकडनं ECG काढल्यावर डॉक्टरांनी लगेच सांगितलं की ह्यांना स्ट्रोक आलेला आहे, तुम्ही अजिबात थांबू नका, लगेच त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. म्हणजे पहाटे 3:30च्या सुमारास त्यांना हा त्रास व्हायला सुरुवात झाली आणि आम्ही हॉस्पिटलला, म्हणजे हे सगळं होऊन डॉक्टरांकडनं सगळं जाऊन येऊन हॉस्पिटलला जाईपर्यंत आम्हाला 3-3:30 झाले आणि त्यांना ट्रीटमेंट मिळायला संध्याकाळचे 4 वाजले. म्हणजे 12 तासाचा काळ मध्ये गेला आणि त्यांना जावत नव्हतं. तर आम्ही, म्हणजे माझा भाऊ वगैरे सगळे आले होते, म्हणजे माझ्या सुनेचे वडील वगैरे पण आले होते. सगळ्यांनी आम्ही धरून त्यांना, अक्षरशः त्यांना सांगितलेलं की आमच्या खांद्यावर मान टाका, कारण त्यांना काही बघताच येत नव्हतं, एवढी चक्कर येत होती. आणि मग त्यांना धरून आम्ही कारमध्ये बसवलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली. आणि जाताना फक्त मी भगवंताला नमस्कार करून गेले, देवाला सांगितलं बघ आताही मी त्यांना नेते आहे, ह्यांना पूर्ण बरं करून मी घरी घेऊन येणार आहे, तर तुमचे आशीर्वाद पाठीशी असू दे. सद्गुरूंना सांगितलं, देवाला प्रार्थना केली आणि मी त्यांच्याबरोबर गेले. आणि 4 वाजता त्यांना ट्रीटमेंट सुरू झाली. संध्याकाळी पहाटे म्हणजे 3:30ला त्यांना हा स्ट्रोक आलेला आणि 4 वाजता त्यांना ट्रीटमेंट मिळाली. म्हणजे जवळजवळ 12 तासाचा मध्ये काळ गेला. आणि त्यांना ट्रीटमेंट दिल्यावर म्हणजे तिथेही त्यांनी सगळे ECG वगैरे परत सगळं केलंच,
आणि मग त्यांना ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला डॉक्टरांनी आम्हाला बोलवून सांगितलं की हे बघा, ह्यांच्या छोट्या मेंदूमध्ये स्ट्रोक म्हणजे हे आलेलं आहे, ह्याची रक्ताची गुठळी झालेली आहे, क्लॉटिंग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हे स्ट्रोक आलेला आहे. तर आम्ही लगेचच मग म्हणजे ती ट्रीटमेंट सुरू झाली. आणि तुम्हाला खोटं वाटेल, एक सलाईनमध्ये एक इंजेक्शन त्यांचं दिलं सलाईनमध्ये, ते सलाईन पूर्ण झालं आणि फक्त 2 तासात 6 वाजता जो माणूस ज्यांना आम्ही तिघांनी खांद्यावर डोकं ठेवून असं हळूहळू चालत कारपर्यंत नेलं होतं, ते स्वतःच्या पायांनी चालत वॉशरूमला गेले. ते केअरटेकर होता, त्याला त्यांनी सांगितलं, कारण ICUमध्ये त्यांना टाकलेलं, त्यांना सांगितलं की तू मागे उभा राहा, मी पडलो तर धरायला, पण तू मला धरू नको. आणि असे ते उभे राहिले म्हणजे फक्त. आणि एवढा वेळमध्ये जाऊन डॉक्टरांनी आम्हाला हेही सांगितलं, काही तासाच्या आत तुम्ही आला असता तर तिथले जे डेट झालेले सेल्स आहे त्यांना आपण पूर्ण इंजेक्शन देऊन काहीतरी आपण करता आलं असतं. आता तुमचा हा मध्ये खूप काळ गेलेला आहे, त्यामुळे आता ते डेट झाले ते डेटच झाले, ते आता पूर्ण परत होणार नाही. पण त्याच्या आजूबाजूचे जे सेल्स असतात ते ॲक्टिव्ह होऊन ते कामं ते करायला लागतील. तुम्हाला वेळ लागेल, पण हे हळूहळू बरे होतील. आणि नशिबाने कुठेही त्यांना पॅरालिसिस म्हणजे त्यांची जीभ जड झालेली, बोलताना शब्द जड येत होते, पण काहीही झालं नाही. म्हणजे आले घरी तर अक्षरशः म्हणजे आम्हाला काळजी होती की जाताना एवढं, पण जेव्हा म्हणजे गेलो आम्ही 4 वाजता, ट्रीटमेंट सुरू झाली, ICUमध्ये ठेवलं. 4 तासांनी डॉक्टर राऊंडला आल्यावर त्यांनी सांगितलं, ह्यांना ICUमध्ये ठेवू नका, ह्यांना रूममध्ये शिफ्ट करा. लगेच रूममध्ये नेलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा राऊंडला संध्याकाळी डॉक्टर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्या तुम्हाला डिस्चार्ज देणार आहे. म्हणजे फक्त 1.5 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. आणि ज्या माणसाला आम्ही खांद्यावर डोकं ठेवून असं सगळ्यांनी धरून नेलं होतं, ते घरी आल्यावर, आमचं असं खालीवर घर आहे त्यामुळे घरी आल्यावर स्वतः कोणाचाही आधार न घेता पायऱ्या चढत वरती आले आणि म्हणजे स्वतः सगळं करायला लागले. त्यांच्या सगळ्या ज्या काही वॉशरूमला जाणं वगैरे सगळं ते स्वतः करायला लागले. कुठेही त्यांना कोणाच्याही आधाराची गरज लागली नाही. म्हणजे एवढं सगळं होऊन फक्त 1.5 दिवस ते हॉस्पिटलमध्ये राहिले. कुठेही काहीही झालं नाही, पॅरालिसिस वगैरे झाला नाही. म्हणजे हात वगैरे जड व्हायला लागलेलं, पण त्याचाही काही परिणाम झाला नाही. फक्त त्यांना बॅलन्स जात होता. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की एक्सरसाइज करायच्या, आणि त्या पण साध्या सोप्या होत्या. कुठेही आम्हाला म्हणजे हे फिजिओसाठी म्हणजे कोणाला माणसांना घरी बोलवायला लागलं नाही. ज्या साध्या सोप्या होत्या हॉस्पिटलमध्ये दाखवलेल्या त्या आम्ही म्हणजे कॅटवॉक करणं, सरळ चालणं, पाठी तसंच जे सरळ जातो तसंच पाठीमागे येणं, एक पाऊल असा एक पाऊल असं 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 करत चालणं, हे सगळं आधार घेत नंतर आम्ही ते करायला लागलो. आणि म्हणजे हे आता तुम्ही मला सांगा, हा अनुभव जर मी आहे हा आहे की नाही अनुभव. म्हणजे घरी मी आल्यावर पहिलं देवाला नमस्कार केला, जाताना सांगून गेले, पण 1.5 दिवसात तू त्यांना बरं करून घरी पाठवलंस. कुठेही काहीही त्यांना म्हणजे काही नुकसान न होता. हां, आता ते क्लॉटिंग झालं, तिथे डेथ सेल झालेले, ते आता परत होणार नव्हते, पण तरीही डॉक्टरांनी सांगितलं की हळूहळू त्यांची तब्येत सुधारेल. हा एक छान अनुभव आहे की नाही. मग अशा वेळेला आपल्या देव पाठीशी उभा असतो, आपले सद्गुरू पाठीशी उभे असतात. तुमचे जर गुरु असतील तर गुरु पण आपल्या पाठीशी उभे राहतात, पण तुम्ही त्यांच्यासाठी मनापासून केलं पाहिजे. देवाचं जे करताना ते उगाचच लोकांना दाखवण्यासाठी किंवा मी काहीतरी करतोय म्हणून असं करण्यासाठी करू नका. अंतःकरणापासून करा, मनापासून करा. बघा, जेव्हा वेळ येते ना तेव्हा देव आपल्यासाठी अगदी धावून येतो. धन्यवाद.